आज 11 तारीख म्हणजे 11 जानेवारी आजच्या दिवशी आमच्या येळगावातील मधलेवाडीचे सगळे ग्रामस्थ यांनी आज अभूतपूर्व असं काम केलं आहे। मला वाटतं सकाळी नॉनस्टॉप 9 वाजल्यापासून संध्याकाळी आता 6 वाजत आलेत, 6 वाजेपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी अतिशय स्वतःच्या घराचं काम पण एवढं मोठं केलं नसतं, इतकं जीव तोडून त्यांनी आज काम केलं आहे। माझ्याकडे आज शब्द नाही आहेत की ह्या लोकांचे आभार कसे मानावे, पण तरीसुद्धा मी यांच्याकडे कायमस्वरूपी या शाळेचा ऋणी आहे। या शाळेचा सध्याचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी या सगळ्या लोकांच्या ऋणात राहणं पसंत करेन आणि तुमचे आभार मानायला माझ्याकडे खरंच शब्द नाही। म्हणजे एका दिवसात एवढं काम करणं हे न भूतो न भविष्यती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जीव तोडून अगदी 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून ते अगदी तरुणांपासून मुलांपासून सगळ्यांनी या ठिकाणी मोठं काम केलं आहे आणि आज एक शाळेचं रूप नव्याने जे तयार होतं आहे त्याच्या बेसिक ह्या पहिलं ह्या ठिकाणी मधलेवाडीच्या ग्रामस्थांनी केलं आहे। या सगळ्यांना माझा शतशः नमन। आपण आज पाहणार आहोत जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा व्हेळ नंबर 1 आणि ह्या शाळेमध्ये आज काही कामानिमित्त आपल्या सर्व वाडीतले लोक आणि आपण आलो आहे। आपल्याला इथे पूर्वदर्शनी शाळेच्या समोरच असलेलं गार्डन जे पूर्वी केलं होतं त्याचा आपल्याला यावर्षी सरांच्या माध्यमातून थोडासा कायापालट करायचा आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या वाडीतले वगैरे लोक बरेचसे आले आहेत। आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा व्हेळ नंबर 1 या शाळेमध्ये शाळेची बागकाम करण्यासाठी ह्या मधल्या वाडीतील सगळे लोक इथे उपस्थित आहेत। या सर्व ग्रामस्थांचं आमच्या शाळेच्या वतीनं शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिगम मॅडम यांना विनंती करतो की आपण सर्व ग्रामस्थांचं इथे पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आणि शाळेचा हा सगळा होणारा कायापालट त्याच्यासाठी सुरुवात आज झालेली आहे। या सर्व ग्रामस्थांच्या केलेली आहे सगळ्यांनी, सर्व पालकांचं मनपूर्वक धन्यवाद। आणि आपण या ठिकाणी बघतोय की गाडेवाडी कातलवाडी या दोन वाडीतले सर्व लोक अगदी एकतेने काम करायला आलेले आहेत। शेजारी शेजारी आपण जेव्हा सकाळी बघितलं तेव्हा इथे पूर्वी गार्डन होतं आणि आता आपण काम झाल्यानंतर आपण बघतोय अगदी पूर्ण एकदम प्लेन, जेणेकरून मला वाटतं सरांची कल्पना असेल की ते झेंडावंदन किंवा अन्य काही कार्यक्रम करतो तेव्हा लोकांना एक योग्य पद्धतीने इथे उभं राहायला किंवा अन्य कामानिमित्त ही जागा त्यांना स्पेस अगदी सुंदर पद्धतीने हा त्याने आपल्याकडून स्वच्छने मोकळा करून घेतला आहे। हे पूर्ण असे बांधाचं काम आपल्या वाडीने केलं आहे आणि हे काम खरोखरच की श्रमदानातून केलेलं आहे आणि हे दोन वाडीने पूर्ण काम अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला करायला इथं बघतोय। आणि नमस्कार, मी उमेश पडिलकर, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मंडळी, आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा व्हेळ नंबर 1 या ठिकाणी आणि या शाळेमध्ये सध्या कार्यरत असलेले खामकरबाई, मोरे सर, धावडे सर आणि अन्य शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी शाळेमध्ये जे बनवलेले गार्डन वगैरे ज्या काही गोष्टी ह्या बनवलेल्या आहेत त्या आत्ता सरांच्या माध्यमातून जरा नवीन पद्धतीने बनवायचं आहे। त्यासाठी आमच्या गावातून गाडेवाडी आणि कातलवाडी ह्या कातलवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळी आणि शिक्षक मंडळी यांच्या आदेशानुसार आज ह्या आपल्या दोन्ही वाडीतले ग्रामस्थ एक श्रमदान या माध्यमातून जे गुरुजी सांगतील त्या पद्धतीने काम करणार आहेत, जेणेकरून पहिल्यापेक्षा अधिक सुशोभीकरण शाळा आपली कशी दिसेल
किंवा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा असे काही असणारे समजा उपक्रम असतील तर जेणेकरून पहिल्यापेक्षा आपली शाळा आता अधिक सुशोभीकरण कसे दिसेल हा गुरुजींचा नक्कीच प्रयत्न असणार. मग त्यासाठी नवीन पद्धतीने गार्डन असेल किंवा अन्य काही शाळेच्या भोवती असं गुरुजींच्या मनामध्ये असलेली संकल्पना ग्रामस्थांच्या सहकार्यातून जेवढं जमेल तेवढं काम आपण आज करणार आहोत. चला तर मग डायरेक्ट कामावरच पुढील व्हिडिओ पाहू. आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा खेड नंबर 1 या शाळेमध्ये शाळेची बागकाम करण्यासाठी ह्या मधल्या वाडीतील सगळे लोक इथे उपस्थित आहेत. या सर्व ग्रामस्थांचा आमच्या शाळेच्या वतीनं शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिगम मॅडम यांना विनंती करतो की आपण सर्व ग्रामस्थांचं इथे पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि शाळेचा हा सगळा होणारा कायापालट त्याच्यासाठी सुरुवात आज झालेली आहे. या सर्व ग्रामस्थांच्या तुम्ही केलेली आहे सगळ्यांनी. सर्व पालकांचा मनपूर्वक धन्यवाद. पूर्वी जेव्हा शाळेचं सुशोभीकरण केले होते तेव्हा अतिशय उत्तम प्रकारे गार्डन केले होते, परंतु मोरे सर, धावडे सर किंवा अन्य शिक्षक यांच्या सर्वांच्या विचारानुसार चेंज करायचं आहे आणि असलेली ही स्थिती आहे. आणि आता आपल्या वाडीतले लोक आलेत, ते काम करतायत आणि काम केल्यानंतर परत आपण कशा पद्धतीने आपण आपलं काम केलं हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण पाहणारच आहोत. पाहूया व्हिडिओ आपण पुढे काम करायला आलेले आहेत. तर आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे की इथं पूर्वी असलेलं गार्डन याचा आपल्याला काय करायचं आहे आणि त्याने निमित्तानं आपण इथं बघतोय की इथे पूर्वी जो लावलेला चिरा आहे हा आता आपण काढतोय आणि ह्याच्यानंतर हा संपूर्ण परिसर आपल्याला सपाटीकरण आपण करणार आहोत. मग हे तर आपण बघतोय अगदी महिला मंडळ असेल, आपले सर्व वाडीत समजा जेंट्स मंडळी अतिशय आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात सर्व प्रत्येकाला येईल जमेल त्या काम आपण अगदी जोमाने करताना आपण बघतोय. पायावर पडेल. काय देऊ पाया गोळून देऊ नको घेऊन एवढी गेली असेल नको
दही तोडून देऊ. मोबाईल मिरची मिरची हो, सरकार घ्या ना जरा. हा, घ्या हो. आता काय? उगाने बघून द्या. ओ ओ तिकडे ढेपा टाकण्यापेक्षा ना बारीक मध्ये टाका तिकडे ना हा लेवल करण्यासाठी ही माती ओढून दे तो मागे एकदा लेवल करून समजला काय म्हणतात बस 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 आणि सुटका पडलाय बघ. हा आतल्या बाजून पडलाय. हा आता तोडायचं पुढे आता हा बांध इकडे येणार आहे ना हा दगड आहे ना आणून या इथं बांधाला जॉईन करायचं आणि ह्याला चौक बांधा म्हणजे हे काढायला पाहिजे त्याला जरा चौक बांध हे काढायला पाहिजे एक घेतला मी त्याचा काढ इथे दगड नाही लावणार हा तेच म्हणतो मी पण फिरायचे एक एक काय ते जेव्हा आडवं येतोय बसल्यानंतर फोटो पहिला काढा
ते पण खर्ची ही खर्ची ना अकोलवर रमेश हे ढेपाचं अरे लाव म्हणजे तिला पैसा तरी यशवंत पाणी आणलं ना ही काय कळशी अरे हातात घेतलेला काम होऊ दे कोणाचा म्हणायचा नाही द्यायचं अरे माझा फोटो आहे का नाही ह्याचं काही करतो उगाच नाही तरी आपलं मात्र करतो होतो पाईप दाब खाली तर काय आले काम करतो का ते टायमिंग सांगत होय का नाही सकाळी नाही दिला सकाळी नाही दिला मी आता म्हणजे मागं बनवून भरून द्या ना हे लावायचं ना पिशवी पिशवी लावायची ना तिथं खाली हां पिशवी लावायची ना करणा तेरा बिरावर काढत होता होय ते पुरी लाईन गेली पुढचा ठेव घ्या ना पटकन काय नव्हते ते भात कमी पडला ओ पंचल कापाची बाजू नाही घेतला मात्र पटकन मारले सगळे मार तू शेजारी शेजारी ओ सांगता हे आता लेवल करा बुके आलेले आहेत विजयचे गाडे आपण पाहू शकतो. आपण जेव्हा सकाळी बघितलं तेव्हा इथे पूर्वी गार्डन होतं आणि आता आपण काम झाल्यानंतर आपण बघतोय अगदी पूर्ण एकदम प्लेन. जेणेकरून मला वाटतं सरांची कल्पना असेल की ते झेंडावंदन किंवा अन्य काही कार्यक्रम करतो तेव्हा लोकांना एक योग्य पद्धतीने इथे उभं राहायला किंवा अन्य कामानिमित्त ही जागा त्यांना स्पेस अगदी सुंदर पद्धतीने हा त्याने आपल्याकडून स्वच्छने मोकळा करून घेतला आहे. त्याचबरोबर इथे हे ध्वजचं आपल्याला शिफ्टिंग त्याने केलं. पहिला ह्या ठिकाणी होता, आता इकडे एक साईडला घेतला आहे. हे पूर्ण असे बांधायचं काम आपल्या वाडीने केलं आहे आणि हे काम खरोखरच की श्रमदानातून केलेलं आहे आणि हे 2 वाडीने पूर्ण काम अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला करायला इथं बघतं आहे. आणि आत्ता इथे बहुतेक हा शेवटचा टप्पा आहे आणि जवळजवळ सुट्टीचा वेळ आता झालेला आहे. कारण आपण जेव्हा मूलमजुरीला जातो तेव्हा आपण 5:30च्या दरम्यान सुट्टी करतो आणि आता मात्र जवळजवळ 5:30 वाजून गेले आहेत आणि सर्वांचंच काम अगदी आटपण्यासाठी घाई लागलेलं आहे. आज 11 तारीख
म्हणजे 11 जानेवारी आजच्या दिवशी आमच्या वेळ गावातील मधलेवाडीचे सगळे ग्रामस्थ यांनी आज अभूतपूर्व असं काम केलं आहे. मला वाटतं सकाळी नॉनस्टॉप 9 वाजल्यापासून संध्याकाळी आता 6 वाजत आलेत. 6 वाजेपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी अतिशय स्वतःच्या घराचं काम पण एवढं मोठं केलं नसतं, इतकं जीव तोडून त्यांनी आज काम केलं आहे. माझ्याकडे आज शब्द नाही आहेत की ह्या लोकांचे आभार कसे मानावे, पण तरीसुद्धा मी यांच्याकडे कायमस्वरूपी या शाळेचा ऋणी आहे. या शाळेचा सध्याचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी या सगळ्या लोकांच्या ऋणात राहणं पसंत करेन आणि तुमचे आभार मानायला माझ्याकडे खरंच शब्द नाही. म्हणजे एका दिवसात एवढं काम करणं हे न भूतो न भविष्यती आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जीव तोडून अगदी 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून ते अगदी तरुणांपासून मुलांपासून सगळ्यांनी या ठिकाणी मोठं काम केलं आहे. आणि आज एक शाळेचं रूप नव्याने जे तयार होतं आहे त्याच्या बेसिक ह्या पहिलं ह्या ठिकाणी मधलेवाडीच्या ग्रामस्थांनी केलं आहे. या सगळ्यांना माझा शतशः नमन. आता सगळ्यांचा असाच व्हिडिओ केलास ना, तसं कॉमन धुवायला हवं सगळं ना, राहू दे.